नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण 1 किलो चॉकलेट केकसाठी लागणारा केक स्पॉन्ज कसा बनवायचा हे पाहणार आहोत। या पद्धतीने अगदी परफेक्ट जाळीदार केक स्पॉन्ज तयार होतो। तुम्ही पाहू शकता इथं। आणि हा केक मी OTG मध्ये बेक केलेला आहे। तुम्ही OTG मध्ये किंवा गॅसवर कुकरमध्ये पातेल्यामध्ये बेक करू शकता। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी केक प्रीमिक्स घेतलेला आहे आणि हे इन्हान्स कंपनीचं आहे। सुरुवातीला आपण बाउलमधचं वजन टेअर करून घेणार आहे। टेअर केलं म्हणजे या बाउलचं वजन 0 झालेलं आहे। आता या बाउलमध्ये मी 400 ग्रॅम केक प्रीमिक्स घेणार आहे। 1 किलोच्या केकसाठी 400 ग्रॅम प्रीमिक्स बरोबर होतं, कारण यामध्ये पुन्हा चॉकलेट आणि क्रीम येते। यानुसार आपलं 1 किलोपेक्षा थोडासा केक जास्तच होतो। इथं मी 400 ग्रॅम केक प्रीमिक्स घेतलेला आहे। यानंतर यामध्ये मी 50 ग्रॅम रिफाइंड ऑइल घातलेला आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून आपण हे अगदी व्यवस्थित असं फेटून घेणार आहे। एकाच वेळी जास्त पाणी घातलं तर प्रीमिक्समध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते किंवा हे प्रीमिक्स पातळ होऊ शकतं। यासाठी आपण थोडं थोडं करूनच पाणी घालणार आहे। आता इथं मी पाण्याचं परफेक्ट प्रमाण सांगितलेलं नाही, कारण प्रत्येक कंपनीच्या प्रीमिक्सनुसार पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं। यासाठी आपल्याला गरज पडेल एवढंच पाणी वापरायचं असं मी इथं सांगितलेलं आहे। तुम्ही पाहू शकता इथं मी फेटल्यानंतर आणखीन थोडंसं हे बॅटर मला घट्ट वाटलं म्हणून मी आणखीन थोडं पाणी घालून हे बॅटर फेटून घेतलेलं आहे। आणखीन हे थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी आणखीन 2 चमचे पाणी घालून आता पुन्हा हे अगदी व्यवस्थित फेटून घेणार आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मस्त छान एकसारखं पडणारं आपलं बॅटर केकचं तयार झालेलं आहे। इथं मी केक बेक करण्यासाठी 6 इंचाचा केक टीन घेतलेला आहे। त्याला सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि यामध्ये बटर पेपर ठेवून घेणार आहे। तेल लावून आणि बटर घेतल्यामुळे आणि बटर पेपर लावल्यामुळे केक स्पॉन्ज आहे तो टीनला चिटकत नाही। आता मला 1 किलोचा चॉकलेट केक बनवायचा आहे आणि तो हाईटला जास्त आहे। यासाठी इथं मी 6 इंचाचा केक टीन घेतलेला आहे आणि तो हाईटलाही 3.5 इंच आहे। जर आता तुमच्याकडे असा जास्त हाईटचा केक टीन नसेल तर 6 इंचाच्या केक टीनमध्ये तुम्ही 2 केक स्पॉन्ज बेक करून घेतलं तरीही चालेल। आता इथं सर्व बॅटर आहे केकचं ते मी टीनमध्ये घालून घेतलं आणि आता ते वरून आपण थोडंसं टॅप केलं आणि वरून प्लेन करून मी पुन्हा एकदा हे 2-3 वेळा टॅप करून घेणार आहे। म्हणजे ह्यामध्ये एक्स्ट्रा असणारा एअर बबल निघतो आणि अगदी छान असा एकसारखा आपला केक आहे तो बेक होतो। अगदी व्यवस्थित परफेक्ट असा इथं मी केक टीन तयार करून घेतला आणि 180ला 10 मिनिट प्रीहीट केलेला OTG मध्ये हा केक टीन मी ठेवून घेणार आहे। आणि हा केक टीन आहे तो हाईटला जास्त असल्यामुळे हा केक बेक व्हायला थोडासा वेळ लागेल। तर 180ला मी 40 मिनिट हा केक बेक करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असा इथं केक आपला बेक झालेला आहे। केक अगदी फुललेलाही आहे आणि थोड्याशा साईडनं तो सुटलेला आहे, म्हणजे परफेक्ट असा बेक झालेला आहे। केक बेक झाल्यानंतर इथं मी केक थंड करून घेतला। केक थंड झाल्यानंतर मी आता हा डिमोल्ड करणार आहे। तर बऱ्याच वेळेला काय होतं, थोडाफार केक टीनला चिटकलेला असू शकतो। यासाठी असं चाकूने सुरुवातीला आपल्याला असं सगळीकडे चाकू फिरवून घ्यायचा, म्हणजे चिटकला असला तरी तो निघतो। आणि इथं मी केक बोर्डवरती केक टीन आहे तो पलटी करून घेतला आणि वरून थोडंसं टॅप करून केक आपला डिमोल्ड करून घेतलेला आहे। लावलेला बटर पेपर अगदी सावकाश असा काढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त जाळीदार केक स्पॉन्ज आपला इथं तयार झालेला आहे। आणि हा केक आहे तो कट केल्यानंतर अगदी सुंदर आतून अगदी जाळीदार झालता। तुम्ही अगदी जवळूनही पाहू शकता मस्त जाळीदार केक इथं बेक झालेला आहे। आता या केक स्पॉन्जपासून मी 1 किलोचा चॉकलेट डच केक बनवलेला आणि याच व्हिडिओमध्ये मी पूर्ण आयसिंगचा व्हिडिओ दाखवला असता तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता। यासाठी आयसिंगचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेल। तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त परफेक्ट असा इथं मी 1 किलोचा हाईटला जास्त असणारा चॉकलेट डच केक बनवलेला। खूप सुंदर टेस्टला झालता। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि केक आवडला का ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।